माझे संस्थेचे अशोक बाविस्कर हे माझे अध्यक्ष गे यांच्यासोबत मी यांच्यासोबत राहते मी. आणि माझ्या मागणी आहे की जे अपंगांच्या पगार 5,000 रुपये मिळावा आणि परत 2,500 म्हणजे काही होऊ शकत नाही. आणि परत 12,000 रुपये महानगरपालिकांनी आम्हाला 12,000 रुपये मिळत होते, तर त्यांनी 7,000 रुपये दिलेले आहे. ही आमची मागणी आहे. आणि आम्हाला घरकुल मिळावं. या घरकुलसाठी आम्ही अपंग आहेत, आम्हाला भाड्याने राहतो, आम्हाला 2,500 मध्ये काहीच होऊ शकत नाहीये. ही माझी मागणी आहे. आणि व्यवसायासाठी पण आम्हाला जागा मिळावी. मागण्याने झालं तर आम्ही पुढे काय करणार आहे? उपोषणला आम्ही उपोषणला बसणार आहे आणि मोर्चा काढू. 1000 लोकांचा आमचे मोर्चा काढू शकू. ही माझ्या मागणी आहे. माझं नाव सुनंदा तुकाराम सोनवणे. आमच्या मागण्यांकरांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन चालू आहे. काय की आपल्या 2,500 रुपये महिना मिळतात, ते आम्हाला पुरवत नाही महागाईच्या कालावधीनं. तर आमची अशी मागणी आहे की बा दर महिना अपंगांना 5,000 रुपये महिना मिळाला पाहिजे. आणि तसेच आमच्या अपंगांना धान्यापासून वंचित तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात जात आहे की तिथे बी आम्ही 75 का 80 प्रकरण दिलं असल्यावर बी त्यांनी आमचे कमी प्रमाणे 20-25च केले. 1 वर्षापासून पूर्ण काम केलेले कर्मचारी लक्ष देत नाही आणि तिथे वारंवार पैशांची मागणी करत असतात. हे आम्हाला चालणार नाही, आमच्याकडे खपल्या जाणार नाही. कारण की आमचे गोरगरीब महिला जे दारिद्र्य रेषेतले खाली लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि त्यांच्या घरची सर्वे सुद्धा करायला विचार नाही. ते टेबलावर बसून लोकांना बोलवता आणि त्यांच्या सह्या घेऊन बी त्यांना ते नामंजूर करून टाकतात आहे. तसेच आमची याच्यावरती बा महानगरपालिकेचे 2 वर्षापासून काही अर्धे टक्के लोकांना 12,000 रुपये देण्यात गेले आणि काही अपंग लोकांना 12,000 रुपये त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण अपंगांमध्ये भेदभाव करणे चालू आहे. या कर्मचाऱ्यांना जसं जर भेदभाव करते त्यांनी शासनाचा GR आम्हाला दाखवा, ते आम्ही मान्य करायला तयार आहे. जे सत्य आहे ते सत्य परिस्थितीने त्यांनी हे दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. तसेच त्यांना 12,000 रुपये दर वर्षाला अनुदान मिळतं, तर महानगरपालिकेनं द्यायला पाहिजे. तसेच संजय गांधी निराधार कार्यालयामध्ये तसेच त्यांच्यापर्यंत वरती 80% अपंग हे वरती पायऱ्या चढून जाऊ शकत नाही. अनेक वेळे ते संजय गांधी निराधार कार्यालयामध्ये 2-3 आमचे अपंग बांधव त्या पायरीवरून 2-3 वेळे खाली पडून गेले. तरी वारंवार आम्ही निवेदन दिले कलेक्टरला, त्याने तात्पुरतं खाली ऑफिस ठेवलं, परत वापस त्यांनी वर नेऊन घेतले.